नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण कटोरी ब्लाऊजवरून माप घेऊन प्रिन्स कट ब्लाऊज कट करणार आहोत. कधी कधी पहा कस्टमरचं ब्लाऊज हे कटोरी असतं किंवा मग पोर्टक्स असतं आणि आपल्याला त्याच्यावरून वेगळा पॅटर्न तयार करायचा असतो. तर पहा कटोरी ब्लाऊजवरून माप घेऊन मी प्रिन्स कट ब्लाऊज कट करत आहे. हे ब्लाऊज आहे 34 साईजचं. तर पहा आपण माप कसं टाकायचे ते बघा. सर्वात पहिलं ब्लाऊज उलटा करून ठेवलाय. ब्लाऊज ठेवताना एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा. जास्त पसरला नाही पाहिजे किंवा मग जास्त गळा असं जुळला पण नाही पाहिजे, असा पण नाही व्हायला पाहिजे आणि असा पण जास्त नाही आला पाहिजे. एकदम आहे तसा सावकाश आणि नीट व्यवस्थित करून ब्लाऊज ठेवला आणि शोल्डर पासून खाली कमरेकडे उंची मोजून घेतली. तर उंची आहे पहा तयार ब्लाऊजची 13 इंच. त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच ॲड करून उंची घेतली 14 इंच. उंची घेतली. लगेच कमरेचं पण माप घेऊ. कमर आहे 15 इंच. 15 पाठीमागची 15 आणि समोरची 15, 30 इंच. तर पहा 30चा चौथा हिस्सा आपण जर केला तर 7.5 इंच. 7.5 इंच कमर आलेले आहे कमरेचं. त्यामध्ये आपल्याला 1 इंच व टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं असतं. तर पहा आता शोल्डर मोजून घेऊ. तर शोल्डर मोजताना एकदम काळजीपूर्वक शोल्डर मोजायचं आहे. आपण जिथे बाही जॉईन केलेले आहे त्या जॉईंटपासून ते दुसऱ्या बाही जॉईंटपर्यंत आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे किती आहे तर हे पहा माझं 9 इंच आलेलं आहे शोल्डर. तर 9 इंच अधिक त्यामध्ये 1 इंच ॲड करून 10 इंच माझं शोल्डर तयार होईल. समोरचा गळा आहे बघा 5.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची. आता बघा आपण टक्स पॉईंट घेणार आहोत. तर टक्स पॉईंट घेताना पहा आपला कटोरीचं जे वरती टोक आहे ते व्यवस्थित वरती करून घ्यायचं आणि तिथून तर शोल्डरपर्यंत असा टेप ठेवायचा उभा. बरोबर ओढून घ्यायचं, जास्त लूज होणार नाही याची काळजी घ्यायची. टक्स पॉईंट आलेला आहे माझा 8.5 इंच वरती. त्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे. आता पहा छातीची घडी आहे आपली 8.5 इंच. 34 साईजचा ब्लाऊज आहे. 34चा चौथा भाग हा 8.5 इंच होतो, म्हणून मी घडी घेतली 8.5 इंचची. माप आहे असे अगोदर आपल्याला लिहून ठेवायचे आहेत. आता पहा मुंड्याचं माप टाकू. तर मुंड्याचं माप टाकताना सरळ असं पूर्ण आपलं जे जॉईन केलेलं आहे तिथं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. खालचा जो आपला जॉईन आहे बाही जॉईन केलेला फिटिंगमध्ये तिथून तर वरती सरळ मुंड्याचं माप टाकून घ्यायचं. तर मुंडा आलेला आहे माझा 6 इंच. आता बघा बाही उंची आलेली आहे 9.5 इंच. आता बाहीचा घेर बघा गोलाई दंड घेर 4.5 इंच. आता ह्यामध्ये मार्जिन कशी ॲड करायची ते मी जेव्हा कटिंग करते तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे. आता फक्त आपण आहे असं ॲज इट इज माप घेतलेलं आहे ब्लाऊजचं. कटिंग आता पाहू आपण. घेतलेल्या मापावरून कटिंग पहा कशी करायची. कटोरी ब्लाऊजचं आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊज तयार करायचा आहे, ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि ॲक्युरेट माप टाकून. तर पहा आपली घडी आहे छातीची 8.5 इंच. 8.5 इंचवरती मी कपडा फोल्ड केलेला आहे. कपडा आपल्याला डबल फोल्डमध्ये घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. तर पहा खालच्या साईडने मी एक सरळ रेषा ओढून घेतली म्हणजे आपला कपडा खालीवर होणार नाही, आपल्याला माप एकदम बरोबर येईल. कधी कधी कपडा
कमी जास्त क्रॉसमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला ही लाईन मारणं आवश्यक आहे. इथे उंची टाकते. उंची आहे 13 इंच तयार ब्लाऊजची. मी इथं 1 इंच मार्जिन ॲड केलेलं आहे. 14 इंचावरती मी उंचीचा पॉईंट देऊन घेतलेला आहे. आता शोल्डर होतं आपलं 9 इंच, तर त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे आपलं शोल्डर होईल 10 इंच. आणि त्यातला आपल्याला अर्धा घ्यायचा आहे. 5 इंचावरती बघा मी एक मार्क करून घेतलं. जेवढं पण शोल्डर येईल ब्लाऊजवरून त्यामध्ये 1 इंच ॲड करून मग त्यातला अर्धा करायचं. आता बघा आपला मुंडा आहे 6 इंच. 6 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. इथून बघा आता आपली छातीची घडी आहे 8.5 इंचची, म्हणजे आपला 34चा चौथा भाग 8.5 अधिक त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे. तुम्ही 1.25 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंच पण ठेवू शकता मार्जिन. आता पहा कमर आपली आहे 7.5 इंचावरती. 1 इंच आपलं टक्ससाठी आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. असे आम्ही कमरेवरती पण मार्क करून घेतले. आता दोन्ही पॉईंट मॅच करून घेऊ. आता इथून पहा आपल्याला अर्धा इंच आतमध्ये डाऊन करायचं आहे मुंड्याच्या साईडने, आणि वरून आपल्याला पॉईंट मॅच करून घ्यायचं आहे. आता गळ्याकडच्या साईडला पण मी अर्धा इंच डाऊन करते. इथून पहा आपण आकार देऊन घेऊ 1 इंचावरती. आणि आपलं जेवढं मुंडा आलेला आहे त्यातलं आपल्याला अर्ध जे येईल, आता 6चा आहे तर 3 वरती मी एक मार्क करून घेतलं आणि तिन्ही पॉईंट मॅच करत गोलाकार देऊन घेतला. आता पहा गळा रुंदी घेते मी 2.25 इंच. मागचा गळा आहे इथे मी मागचा गळा टाकते. 8.5 इंचचा मागचा गळा आहे. त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन 9 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं आणि सरळ एक बॉक्स बनवून घेतला. याला हा माझा वर्कचा ब्लाऊज आहे, तर हे मी वर्क जेव्हा मी कट करीन मेन फॅब्रिक तेव्हा मी गळा कट करून घेणार आहे. पहा मी अर्धा इंच गळ्याकडच्या साईडने डाऊन करून घेतलेला आहे. जे गळा उतरण्याची समस्या असते शोल्डरवरून, तर ती यामुळे येत नाही, त्यामुळे गळ्याकडच्या साईडने पण अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं. जर प्रॉब्लेम असेल गळ्याचा, तर प्रॉब्लेम नसेल तर नाही केलं तरी चालतं. आहे असं एकदम सावकाश पद्धतीने कट करून घेतलं. कुठेही जास्त कमी करायचं नाही. आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला ॲक्युरेट कट करून घ्यायचं आहे. पहा आपली मार्जिनची लाईन मी ओढून घेतली. याला मी छोटेसे कट देऊन घेते, म्हणजे आपण जेव्हा मेन फॅब्रिक जॉईन करू तेव्हा आपल्याला मार्जिन हे लक्षात येईल लगेच. परत डबल मोजायची आपल्याला गरज पडत नाही आणि आपल्याला जास्त काय डोकं लावायची गरज नाही. नवीनसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा. तर आपला मागचा पार्ट जो आहे मी आहे तसा ठेवून घेतलेला आहे आणि ड्रॉ करून घेतला आहे. आता आपलं जे मागचं आहे ते आपण उमटवून घेऊ थोडंसं प्रेस करून. आता मागच्या पार्टवरूनच आपल्याला समोरचा पार्ट तयार करायचा आहे. थोडासा बदल करायचा असतो, कसा तो पहा. आपलं मागचं जे आपण उमटवलेलं आहे असं आपल्याला एक मार्क करून घ्यायचं. आणि पहा आपण जे बाहेर आपण डाऊन केलेलं आहे तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे 1 इंचावरती. आणि आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा याला पण. आता पहा खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. 2.5 इंच आपण जो प्रिन्स कटचा जो आपण टॉक्स मारणार आहेत त्यासाठी आपल्याला 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि वरच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आपण दोन्ही जेव्हा पार्ट जॉईन करणार आहोत तेव्हा आपलं
मुंड्यामध्ये आपलं ते शिवण्यात जातं, त्यामुळे आपल्याला वरच्या साईडने 1 इंच आणि कमरेकडच्या साईडने 2.5 इंच असं वाढवून घ्यायचं आहे. आता पहा टक्सची रुंदी घ्यायची आपल्याला. त्याआधी आपण याच्यावरती मार्क करून घेऊ. तर मी 34 साईजचा ब्लाऊज आहे, 4 इंचावरती एक मार्क केलं आणि आपण जो टक्स पॉईंट मोजला होता तो टक्स पॉईंट पहा इथं आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर आपला 8.5 इंचावरती टक्स पॉईंट आलेला होता. मी 9 इंचावरती एक मार्क करून घेते. अर्धा इंच शोल्डर जोडताना आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे, त्यामुळे अर्धा इंच वाढवून मग मी एक मार्क करून घेतलं. पहा एक चौकोन बनवून घेतला. आता इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर 4 इंचावरून आपण जिथून टक्स पॉईंट घेतला तिथून आपल्याला मुंड्याच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा आहे 1 इंच वरती घेऊन. आणि आपलं जिकडे आपण हे मार्जिन वाढवलेलं आहे त्या साईडने मी 2.5 इंचावरती एक मार्क करून घेतलं. वरती पहा 1.5 इंचावरती एक मार्क करून घेतलं आणि याला गोलाकारामध्ये पॉईंट आपला जो प्रिन्सचा आकार आहे तो आकार मी देऊन घेतला. आता पहा खालच्या साईडने पण आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं असतं, म्हणजे आपले दोन्ही पार्ट बरोबर होतात. समोरचा पार्ट कधी कधी पहा असा कमरेकडच्या साईडला आपल्याला थोडासा कमी पडतो, म्हणजे वरती जातो आणि मागचा पार्ट हा बरोबर येतो खाली. जर आपण इथे अर्धा इंच हे वाढवून घेतलं तर आपला तो प्रॉब्लेम येत नाही आपल्याला आणि दोन्ही पार्ट आपले एकसारखे तयार होतात. तर इथे आपण आता गळा रुंदी घेऊ 2.25 इंच. समोरचा गळा आलता बघा आपला किती 5.5 इंचचा. अधिक त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन वरती जॉईन करताना जातं शोल्डरमध्ये, त्यामुळे 6 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं आणि याला गोल आकार देऊन घेते. आता आपली ड्राफ्टिंग तयार आहे. आता आपण ही आहे अशी कट करून घेऊ. तर कटोरी ब्लाऊजवरून प्रिन्स ब्लाऊज कट करायची ही एकदम सोपी पद्धत आहे. कुणाला एकदा जरी पाहिलं तरी पण लगेच लक्षात येऊन जाईल आणि ब्लाऊज ॲक्युरेट बसेल. त्यामुळे तुम्ही ही पद्धत आपली बघून कट करून ब्लाऊज तयार करून बघा आणि कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचा ब्लाऊज चुकणार नाही किंवा बिघडणार नाही याची मी तुम्हाला 100% खात्री देऊ शकते. तर बघा खालच्या साईडने आपल्याला ते गोलाकार आपण जे आकार दिलेला आहे त्या आकाराने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पार्ट आपण वेगळे करून घेऊ. पहा ब्लाऊज शिवल्यानंतर फिटिंगला एकदम छान बसतो. याचा पफ एकदम छान क्रिएट होतो. प्रिन्स कटोरी आपली चप्पट बसत नाही, एकदम छान पफमध्ये बसते. तर पहा आपले दोन्ही पार्ट आता कट करून झालेले आहेत. आपला पाठीमागचा पार्ट पण कट झालेला आहे. आता आपण याला मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करू. तर पहा माझं मेन फॅब्रिक हे वर्क आलेलं आहे, याच्या फक्त बॅकलाच वर्क आहे. तर हे वर्कचं ब्लाऊज कट करताना एकदम काळजीपूर्वक कट करायचं आहे. आपली डिझाईन जर एक साईडलाच गेली किंवा मग आपला जो पॅच आहे एखादा वर्कमध्ये पॅच असतो पहा, याला पण पॅच आलेला आहे, तर तो पॅच जर एक साईडला गेला तर मग ते ब्लाऊजची फिनिशिंग चुकते, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही. आणि ते आपलं होऊ नये यासाठी आपल्याला बरोबर मध्यावरती तो पॅच येईल अशा प्रकारे अगोदर मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे. बघा मी कसं ठेवलेलं आहे. आणि मग आपला हा पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि आहे असं आपल्याला मार्किंग करून किंवा मग आहे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर कट करताना मेन फॅब्रिक हे अर्धा इंच किंवा पाऊण इंच जास्त कट करायचं आहे आपल्याला बाजूबाजूने, म्हणजे शिवताना आपलं कमी जास्त किंवा मग कुठेही हे होत नाही, म्हणजे दोरे वगैरे निघले तर आपल्याला अडचण येत नाही. त्यामुळे कधी पण अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक हे थोडंसं जास्त कट करायचं आहे. आता पहा इथे मी बाही कट करून घेणार आहे. तर बाहीला मी डिझाईन बनवणार आहे. त्या डिझाईनचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे.
त्यामुळे मी काही बाही जॉईन कट करत नाही आहे. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार आहे.